नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर दूध धंद्यामध्ये आता सोशल मीडियावर बघून बरेचसे नवीन माझ्यासारखे जे तरुण आहे हे आता उतरण्याचा विचार करताय किंवा उतरलेत वगैरे. तर दूध व्यवसायात उतरत असताना मागची जी पार्श्वभूमी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा आपल्याला बेसिक नॉलेज त्यातलं असणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टींवर आज आपण थोडीशी चर्चा करणार आहे की बाबा दूध व्यवसाय करताय तुम्ही, पण त्यामाग आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, खर्च किती आहे. म्हणजे आज समजा 20 लिटरची गाय 30 लिटरची गाय घ्यायची आहे, तिला चारा किती लागणार आहे, खाद्य किती लागणार आहे, तिचं तेवढ्या चाऱ्यात नियोजन बसणार आहे का, हिरवा चारा, खाद्याचा किती खर्च आहे, त्यात आता दुधाचे बाजारभाव बघता. म्हणजे सर्व गोष्टीने आपल्याला परवडेल का दूध व्यवसाय? परवडेल, पण आपल्याला त्यात घरचा चारा असणं गरजेचं आहे का, विकतचा चारा घेतल्यावर आपला किती तोटा होतो, या सर्व गोष्टी बाबी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर दूध व्यवसायात उतरत असताना पहिला मुद्दा म्हणजे चारा. चारा हा सगळ्यात गरजेचा आहे. चारा जर तुमच्याकडं प्रॉपर नसेल तर दूध व्यवसायात तुम्ही न उतरलेले कधीही चांगले. तुम्ही जे कुक्कुट पालन आहे वगैरे त्यात तुम्ही हे करा, किंवा शेळी आहे, शेळ्यांना चारा कमी प्रमाणात लागतो, बोकड पालन आहे. असे गायांमध्ये दूध व्यवसायात उतरायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक गाईला सकाळी 2 संध्याकाळी 2 जाळ्या प्रत्येक गाईला तुम्हाला देणं गरजेचंच आहे. हिरवा चारा वगैरे म्हणा. आज 20-25 लिटरच्या गाईला जर तुम्ही टोकरी टोकरी भर चारा घातला तर ती गाई दूधही देणार नाही. आणि तुम्ही ते 5-6 लाख रुपये तुम्ही सोशल मीडियावर बघून आपल्याला 200 लिटर दूध चालू करायचंय आणि वर्षात आपल्याला थार घ्यायची किंवा काही, ह्या गोष्टी खूप सोशल मीडियावर होत आहे. तर ह्या गोष्टी कमी करण्यापेक्षा तुम्ही सगळं करा, पण तुम्ही नियोजन करा. आधी नियोजन केलं तर तुम्ही थार नाही फॉर्च्युनर पण घ्या. पण विषय कसा असतो की तुम्हाला ते नियोजन करणं हे फार गरजेचं आहे. आज सोशल मीडियावर भाळून बरेचसे तरुण पिढी वगैरे या धंद्यात येत आहे. 100% करा. शेती आपल्या रक्तात आहे, शेती आपण केलीच पाहिजे, किंवा दूध व्यवसाय आपल्या रक्तात आहे. आणि प्रत्येकाने, मी म्हणतो घरी प्रत्येकाकडे एक गाई का होईना पाहिजेच, घरचंच दूध खाल्लं पाहिजे. पण विषय कसा असतो की तुम्हाला चाऱ्याचं नियोजन करणं ही तितकंच महत्वाचं आहे. आज जर 5 गाया असतील तर त्यांना किती प्रमाणात चारा लागेल, चाऱ्यामध्ये हिरवा चारामध्ये मका लागेल, घास लागेल, त्याला सपोर्टिव्ह म्हणून आपण गिन्नी गवत वगैरे वापरतो ते लागेल. जर आपल्याकडं पावसाळ्यामध्ये जास्त शेतांमध्ये चिखल वगैरे होत असेल तर मुरघासाचा त्याला जोड लागेल, जेणेकरून दूध उत्पादन आपल्याला चांगलं घेता येईल. महिन्याला खाद्य आहे, एका गाईला किती किलो खाद्य लागतं, त्यावर हिशोब करून तुम्ही या धंद्यात उतरलं पाहिजे, किंवा सुरुवात ही छोटी केली पाहिजे. सुरुवात कशी करावी ह्या गोष्टी फार मॅटर करत असतात. आज प्रत्येक जण म्हणतो जनायला गाय घ्यायची, 80,000 रुपयाला जनायला गाय घ्यायची, ती पुढं किती लिटर दूध देते हे तुम्हालाही माहित नसतं, पुढच्यालाही ती विकायचीच असती. मग ह्या गोष्टी होतात. तुम्ही गायी घेताना म्हणजे माझ्यासारखा जर थोडाफार जरी विचार केला की बाबा गायी घेताना 2, 2.5, 3 महिन्याची गायी गाभण घ्यायची, जेणेकरून काय होतं त्याची चारी सडा दूध कसं आहे, चारी सड चालू आहे, या गोष्टी तुमच्या क्लिअर होत असतात. आणि जर उद्या तुम्हाला वाटलं 3-4 महिने तुमच्याकडे गाई पिळायला असता, म्हणजे समजा 3 महिन्याची गाई गाभण घेतली, 6 महिन्याची होईपर्यंत 3 महिने तुम्ही तिचं दूध काढता, त्यातून तुम्हाला बेनिफिट चालू असतो, तिचा खर्च ती स्वतः भागवत असते. उद्या जर तिचं समजा रोज 5-6 लिटर दूध चालू आहे तर तिचा जो चाऱ्याला खाद्याला होणारा खर्च आहे हे ती भागवत असते. त्यातून तुम्हाला खिशातून पैसे घालण्याची गरज नाहीये. आज बरेचसे लोक जाण्याला गाई घेतात, ती पुढे दूध देती नाही देती, परत तेच पैसे कुठून व्याजाने घे, कुठून कर्ज काढ, ह्या गोष्टी बऱ्याचशा होत असतात. साधी सरळ 3 महिन्याची गाई गाभण जर घ्यायला गेलं 30-35 हजार रुपये लागतात. ती जर गाई 3 महिने दूध पिळायचं, तुम्हाला उद्या वाटलं की आपल्याच्याने रगडत नाही आता आपण थांबून घेऊया, उद्या तीच गाई जाणायला तुमची 60-65 ला जरी गेली तरी तुम्हाला डबल प्रॉफिट घेऊन तुम्ही त्या धंद्यातून बाहेर येऊ शकता. ह्या गोष्टी करणं, ह्या गोष्टींवर लक्ष देणं आपण कसं करू शकतो, ह्या गोष्टींवर फोकस करणं तेवढंच गरजेचं असतं. तुम्ही नुसती जाणायला गाई घेतली आणि मग तुम्ही लगेच मोठे झाले अशातला काही भाग नसतो. तुमची सुरुवात आहे ना ही छोटी करावी माणसाने, जेणेकरून लॉसही कमी, जरी उद्या काही प्रॉब्लेम झाला लॉसही कमी येतो, आणि आपल्याला त्याचा फटका एवढा आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणजे आपलं बाकी जे चालू असतं त्याच्यावर आपला दुर्लक्ष म्हणा किंवा त्यावरून आपला फोकस हा हटत नसतो. पहिल्या 2 गाया ना 3-3 महिन्याच्या गाभण, त्यांचं दूध पिळा, जेणेकरून तुम्ही दूध व्यवसायात नव्हे, तुम्हाला दूध पिळायचं ते मशीन लावायचं वगैरे. आणि त्या गाया ज्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असतील त्या गायांना आधी पिळण्याची सवय असते ना, कोणी लाता मारेल कोणी काय, आणि डोळे झाकून तुम्ही
गाई ती घेणार आहे किंवा ती गाभण पण आहे, तिचं दूध पण खाली चालू आहे, चारी सड तुम्हाला ना सड मुके निघण्याचं टेन्शन आहे. आणि उद्या तुम्हाला वाटलं बी का आता आपल्याच्याने रगडत नाही, आपल्याकडे चारा वगैरे नाही, जनायला ती विकून जरी टाकली तर तुम्ही आहे तेवढे पैसे घेऊन तुम्ही शांत राहिले तरी चालून जातं. तर आणि जे मोठे दूध उत्पादक आहे, ज्यांचं ऑलरेडी 200 लिटर दूध चालू आहे, त्यांनी जनायला गाय घेतल्यावर प्रॉब्लेम नाही, कारण त्यांना त्यातलं नॉलेज आहे, त्या मॅनेज कशा करायच्या, त्याचं चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात बसलेल्या आहे, म्हणून ते करत असतात. मग लगेच त्यांचं बघून त्यांचं 200 चालू आहे, मग आपण 400 घालायचंय, मग लगेच 10 गाया आण, 10 लाख रुपये कर्ज काढ, आणि मग परत त्यांना गायला मास्टडीज झाले का टोबा आणायला पैसे नसतात आपल्याला. मग ह्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. गायांचे आजार असतात, बाकी खूप असतं, वातावरण चेंज झालं गाय आजारी पडत असते, पावसाळा लागला गायना मास्टडीज होत असतो, कावीळ होत असते. या सर्व गोष्टींवर लक्ष देणं, काम करणं तितकंच महत्वाचं आहे. दूध व्यवसाय सोशल मीडियावर दिसतो एवढा सोपा नाहीये, त्यावर कष्ट करणं आणि त्याला कष्ट सोडून पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला रोज सकाळी उठलं का चारा तोडायला जाणंच आहे, सकाळी उठलं का 6 वाजता गाया धुणंच आहे. तुम्हाला होणार असेल तर तुम्ही आधी ते करा, किंवा तुम्ही यांच्या एखाद्या मित्राकडे गाया वगैरे असतील, 2 दिवस जाऊन बघा त्याच्याकडं, तो किती कष्ट करतो किंवा काय करतो. नुसतं सोशल मीडियावर बघून दूध व्यवसाय करायचं किंवा दूध उत्पादन आपल्याला 400 लिटर दूध घालायचं, या गोष्टी कोणी करू नका. धंद्याची सुरुवात ही छोटी असावी पण चांगली असावी. आपल्याला जर लाईफ टाईम धंदा करायचा असेल तर छोटीच सुरुवात करा. आज बरेचसे सोशल मीडियावर मी बघतो ज्यांच्याकडे 50 गाय आहे, ते 10 गाय एकटी खरेदी करतात. अहो, त्यांना सवय आहे, त्यांना इन्कम सोर्स आहे, त्यांच्याकडे एवढी माणसं कामाला आहे. तुम्ही लगेचच्या लगेच माणसं कामाला लावल्यावर तुम्ही खायला मागवाल. या गोष्टी कोणी करू नका. ज्याला नवीन ह्या दूध व्यवसायात उतरायचंय त्यांनी पूर्ण नियोजन करून, चाऱ्याचं नियोजन, चारा हा घरचाच पाहिजे. नवीन दूध व्यवसाय उतरताय तर चारा पहिला करा, त्यानंतर तुम्ही दूध व्यवसायात या. मग घेऊ मुरगासाच्या बॅगा, माका घेऊन करू मुरगास, दूध व्यवसाय परवडणार नाही. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करा, चाऱ्याचं नियोजन करा, कोरड्या चाऱ्याचं नियोजन करा, खाद्य किती लागेल हे बघा, गोठ्याचं नियोजन करा. लगेच ओपन गोठा केला पाहिजे अशातला काही भाग नाही. छोटा पत्र्याची शेड वगैरे करा, तिथेही चांगल्या गाया राहता वगैरे, काही प्रॉब्लेम नाही. पण हळूहळू तुम्ही अपग्रेड होत चला. लगेच 10 गाया आणून सगळे आपले पैसे संपून दूध व्यवसाय करण्याच्या स्वप्न बघून लगेच स्वप्न धुळीला मिळवू नका. हळूहळू करा, सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला जर काही अडचणी आल्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि आपलं नवीनच एक लाईव्ह सेशन आपण शेतकऱ्यांसाठी चालू करणार आहे, की जेणेकरून शेतकऱ्यांना अजून जास्त फायदा होईल, की दूध उत्पादन करत असताना नक्की कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ असंच तुमच्यासाठी. धन्यवाद.